नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता सचिन अस्मीचा मेसेज बघून गालातल्या गालात हसत असतो. हे सगळं आता साक्षीने बघितलेलं असतं. हा कुणाचा मेसेज वाचतोय आणि हसतोय. साक्षी मात्र भडकते आणि सचिनजवळ येऊन बसते आणि लागते कुणाचा मेसेज वाचतोय आणि एवढं गालातल्या गालात हसायला काय झालं. तेव्हा सचिन लागतो, सॅम माझ्या कामाचे मेसेजेस येते. त्यावर लगेच आता साक्षी म्हणू लागते, हो मग दाखव मला, मोबाईल दाखव. त्यावर लगेच सचिन म्हणू लागतो, साक्षी वेळ लागलाय का तुला. तेव्हा साक्षी म्हणू लागते, हो वेळीचे मी मॅड, आय एम मॅड, दाखव पटकन. असे म्हणत साक्षी पटकन चाकू हातात घेते आणि लागते, सचिन हे बघ माझं तुझ्यावरती प्रेम आहे. तुझं कुणाशी अफेअर तर चालू नाही आहे ना. हे बघ असं जर असेल ना तर मी कुणाशी तुला शेअर करू शकत नाही. लक्षात ठेव, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. जर असं केलं ना मी जीव घेऊ शकते. एखाद्याला मारायला मागे पुढे बघणार नाही, नाहीतर मी स्वतःलाच संपवेल. असे म्हणत साक्षीने तो चाकू आपल्या हाताला लावलेला असतो. आता मात्र ती आपली नस कापणार. तेच पटकन सचिन तिच्या हातातला चाकू फेकतो आणि लागतो, सॅम हे घे मेसेजेस बघ, मोबाईल बघ. तेव्हा आता लगेच सॅम सगळे मेसेज वाचू लागते. आता ते कामाचेच असतात, त्यामुळे ती पटकन आता सचिनला मिठी मारते आणि लागते, सॉरी तुला खूप काम असतं ना, तू दमला असशील ना, मी तुझ्यासाठी ना मस्त ज्यूस बनवून आणते. असे म्हणत साक्षी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस सचिन मनाशीच म्हणू लागतो, बरं झालं मी सॅमच्या या सगळ्या गडबडीत अस्मीचा तो मेसेजेस डिलीट करून टाकला, नाहीतर आता माझं काही खरं नव्हतं. आता मात्र सचिन घाबरलेला असतो. तर इकडे सायली आणि अर्जुन आता सुनीता काकडेच्या घरी पोचलेले असतात. तेव्हा लगेच आता सुनीता मात्र त्या दोघांना बघून जरा गडबडते. तेव्हा आता अर्जुन लागतो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि ही माझी वाईफ सायली सुभेदार, आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचे. दोघे आतमध्ये जाऊन बसतात. तेव्हा सुनीता म्हणू लागते, बोला ना. त्यावर लगेच आता अर्जुन लागतो, हे बघा 22 वर्षापूर्वी प्रतिमा किल्लेदार यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेस तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता त्या हॉस्पिटलमधनं प्रतिमा आत्यांची बॉडी आम्हाला दिली गेली होती. ती बॉडी नंतर कळालं की ती प्रतिमा आत्यांची नव्हतीच, ती दुसऱ्याच व्यक्तीची होती. मग ती बॉडीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. आता मात्र लगेच सुनीता म्हणू लागते, नाही तसंही मी 2-3 वर्ष झाले काम सोडलं आहे, मी हॉस्पिटलमध्ये जातही नाही आणि तेव्हाच मला काही आठवत नाही. तेव्हा सायली म्हणू लागते, प्लीज जरा तरी काहीतरी आठवून बघा. त्यावर आता सुनीता म्हणू लागते, नाही मला काही आठवत नाही. तेव्हा अर्जुन लागतो, हे बघा तुम्ही नीट आठवण्याचा प्रयत्न करा, तरच तुमची माफीनामा म्हणून सुटका होईल. जर तुमचा यात काही हात असेल तर तुम्हाला आयुष्यभराची जेल होईल आणि ती जेल मी घडून देण्याचं काम पूर्ण पाडेल, एवढं नीट लक्षात ठेवा. आता सुनीता घाबरते आणि लागते, नाही मला जेलमध्ये नाही जायचे, मी सगळं काही सांगते. तर इकडे आता प्रतिमा आत्यांची, कल्पना काकूंची, सगळ्यांची आता सायली अर्जुनच्या ॲनिव्हर्सरीची तयारी सुरू झालेली असते, प्लॅनिंग चालू झालेलं असतं. त्याच वेळेस इकडे आता सुनीता लगेच सायली अर्जुनला सांगू लागते, हो मी हॉस्पिटलमधनं बॉडी दिली होती एका बाईची, पण नागराज किल्लेदार यांना, महिपतला नाही. हा महिपत कोण आहे मला माहिती नाही, पण नागराज किल्लेदारला ही बॉडी दिली होती कारण त्यांनी मला पैसे दिले होते आणि त्यावेळेस मला पैशांची खूप गरज होती. म्हणूनच त्यांनी जे वर्णन सांगितलं त्या वर्णनानुसार जी एक बॉडी आली आणि मी त्यांना ती दिली. आता मात्र हे ऐकून सायली अर्जुनला धक्का बसतो, म्हणजे हे सगळं नागराज काकाने केलं आहे. तेव्हा अर्जुन लागतो, तुम्ही नागराज किल्लेदार विरुद्ध कोर्टात साक्ष देऊ शकता का. तेव्हा आता सुनीता मात्र गप्प बसते. त्याच वेळेस आता लगेच सायली अर्जुनकडे बघते. तेव्हा अर्जुन लागतो, जर तुम्ही साक्ष दिली तर तुमची शिक्षा कमीत कमी होईल याची मी नक्कीच खबरदारी घेईल, पण जर साक्ष नाही दिली तर तुमची शिक्षा मी कमी करू शकत नाही, मग जा जेलमध्ये. आता सुनीता घाबरते आणि साक्ष द्यायला तयार होते. तर त्यानंतर इथे आता पुढील प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळेल आहे, आता अर्जुन मात्र बाबूविषयी सायलीशी बोलत असतो, पण सायलीला इडली सांबर करायचं असतं ना, डाळ तांदूळ भिजत घालायचं लक्षात राहत नाही. ती पटकन किचनमध्ये जाते. त्याच वेळेस पुन्हा येते आणि सायली आता अर्जुनला बोला काय बोलायचं असं विचारू लागते. त्यावर अर्जुन लागतो, आता कशाला, जेव्हा बोलत होतो तेव्हा तुला इडली सांबारचं पडलं होतं ना, मग आता नाही बोलायचं. त्यावर आता लगेच सायली म्हणू लागते, अहो घर सांभाळणं साधी गोष्ट नाही आहे, तुम्ही सांभाळून दाखवा. तेव्हा अर्जुन लागतो, ठीक आहे ऑफिस सांभाळायचं पण साधं काम नाही आहे. आता आहे ना आपल्या ॲनिव्हर्सरीपर्यंत आता मी घर सांभाळणार आणि तू ऑफिस सांभाळायचं.
तेव्हा दोघेही आता एकमेकांच्या हातात हात देतात. ठरलं तर मग आता मात्र ॲनिव्हर्सरीपर्यंत नेमकं काय काय घडणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.